सर्वप्रथम सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. यायला उशीर झाला, माफ करा. कारण 4 दिवसापूर्वी आम्ही घरातून बाहेर पडलो 10 तारखेला. कारण आपण नेहमीच बोलतोय की मराठी सिनेमानी साऊथ इंडस्ट्रीशी बरोबरी केली पाहिजे आणि बॉलिवूडशी बरोबरी केली पाहिजे, असं आपली एक चर्चा असतात बघा नेहमीच. तर आम्ही थोडीशी कारणं शोधली की बाबा काय साऊथ इंडस्ट्री म्हणजे काय, ती का मोठी आहे, बॉलिवूड म्हणजे काय. तर बॉलिवूडचं तर सोडून देऊ, कारण ते देशभराचं कलेक्शन असतं नाही का, देशभराच्या प्रत्येक राज्याचं मिळून ते असतं, त्यामुळे त्यांना आपल्याशी कम्पेअर करायला लागतं. पण साऊथ इंडस्ट्रीशी कम्पेअर केल्यानंतर कळतं की त्यांचं तर तेवढ्या राज्यापुरतंच आहे किंवा 4 राज्य, त्यांची जी तमिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम अशी 4 राज्य मिळून एकत्र बांधली गेली. लक्षात आलं की तिथला कलाकार, तिथला लेखक दिग्दर्शक आणि तिथला सिनेमा हा तिथल्या मातीशी संबंधित आहे. तिथली माती आहे, तिथला भाषा, तिथलं पेहराव, तिथलं अन्न, तिथले अन्न पदार्थ हे त्यांच्या सिनेमातून दिसतात. कपाळाचा गंध दिसतो, लुंगी दिसते, देवदेवता दिसतात, त्याच्यावरची गाणी दिसतात आणि ती सुपरहिट होतात. आणि ती तिथं सुपरहिट झाली की जगभर पण सुपरहिट होत आहे. मग थोडं आत्मपरीक्षण केल्यानंतर लक्षात आलं की निदान माझ्या पुरतं हे मी माझ्या पुरतं सांगतो की माझा सिनेमा मातीशी संबंधित होता पहिल्यापासूनच. देऊळबंद पहिला, मुळशी पॅटर्न, बेवराव, गणपती सिनेमे चांगले सुपरहिट झाले. त्यामुळे मी तक्रार अशी करणार नाही की माझा सिनेमाला स्क्रीन मिळाले नाही, माझा सिनेमा बघितला नाही. कारण यादीचे 5 सिनेमे सुपरहिट झाले, हा तर ब्लॉकबस्टर ठरला. हा ब्लॉकबस्टर ठरण्याचं कारण सांगतो. हे मी जर आधी केलं असतं तर कदाचित 5 सिनेमांना तो उपयोग झाला असता. माझा विषय मराठी मातीचा असतो, मराठी माणसांचा असतो, पण मी त्या मराठी माणसांपर्यंत पोहोचत होतो का संपूर्ण महाराष्ट्रात. सायमल्टेनियसली साऊथ इंडस्ट्रीचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं, अरेच्या हे तर फार त्यांच्या प्रत्येक गावात, खेड्यात, पाड्यात माहिती आहे, जाता येत. मग या सिनेमाला मी असं ठरवलं की पुण्या मुंबईच्या बाहेर सिनेमा गेलाय पुढं. कलाकार मुंबईतला प्रीमियर, पुण्यातला प्रीमियर, ह्याच्या पलीकडे पुढे गेले, कुठल्या शहरात प्रीमियर झाले, बरोबर की नाही. आणि म्हटलं अच्छा, कारण हे दिसतंय. मग मी यावेळी ठरवून असं केलं की मराठी सिनेमा रिलीज झाला की 4-5 दिवसांनी लेखक, दिग्दर्शक, कलाकार सगळे डिटॅच होतात. निर्माता विचारा कलेक्शनच्या मागे आकडे बिकडे शोधत फिरतो. मी म्हटलं जेवढा वेळ मी शूटिंगला दिलाय तेवढाच किंवा थोडा जास्त वेळ मी पब्लिसिटीला पण दिला. आणि पुणे मुंबई सोडून जरा वेगळा महाराष्ट्र आपण बघू. पुण्यावरून निघलो, पहिल्या 2-3 दिवसात अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. थिएटरची संख्या जरा जास्त आहे ना तिकडे. अख्खा पश्चिम महाराष्ट्र केला. प्रेस पण शिर्डीला पण घेतली होती आम्ही. शिर्डी, संभाजीनगर, नाशिक, नागपूर इकडं जरा फिरलो आधी, सिनेमाच्या आधी. सिनेमा रिलीज झाल्यावर पहिला पश्चिम महाराष्ट्र कव्हर केला. एक गाव तालुक्याचं जिथं थिएटर या माझ्यासाठी आता महाराष्ट्र कुठला तर ज्या गावात थिएटर आहे असं मी बोलतो, कारण मी सिनेमा संदर्भात बोलतो. सगळं पश्चिम महाराष्ट्र फिरल्यावर मी पुणे मुंबई घेतलं. कारण बिझनेस जर 100 कोटी झाला तर 70 कोटी हे पुणे मुंबईत येत. मग पुणे मुंबई फिरलो अख्खा. आणि मी 9 तारखेला रात्री निघालो नागपूर. मग नागपूरला गेलो. नागपूरच्या सगळ्या प्रेस, तिथल्या थिएटर व्हिजिट केल्या, लोक खुश झाली. आणि मला कळलं काय नाही, पण मराठी माणूस मोठ्या संख्येने येतोय सिनेमा पाहायला, आपण त्याच्याकडे जात नव्हतो. मी येणार हे कळलं, शो हाऊसफुल व्हायला लागला. मी तिथं परवा दिवशी गेलो, 3 दिवस शो हाऊसफुल चालला.
म्हणजे मी ते वाट पाहत होते की याला आमच्याकडे पण. तिथून मी निघालो रात्रीचाच अमरावतीला मुक्कामी थांबलो. सकाळी अमरावतीत प्रेस केली, अमरावतीतल्या सगळ्या थिएटरला व्हिजिट केली. तिथून निघलो अकोल्याला गेलो, प्रेस केली, थिएटर व्हिजिट केल्या सगळ्या. तिथून निघालो रात्री शेगावला गेलो, शेगावला थिएटर व्हिजिट केली. रात्री सुद्धा लोक वाट पाहत होते हाऊसफुल. गजानन महाराजांचं दर्शन नाही घेतलं. का माहितीये? एवढा स्वामी भक्त गजानन महाराज होत. यांना म्हटलं आता आपण आपल्या सिनेमासाठी फिरतो, सिनेमाच्या कामासाठी आलोय म्हणून येता येता दर्शन घ्या असं व्हायला नको. गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला सेपरेट जाऊ. आता म्हटलं माझ्यासाठी मंदिर हे थिएटर आहे आणि माझ्यासाठी देव त्या थिएटर मध्ये सिनेमा पाहायला येणारा प्रेक्षक आहे. म्हणजे इथं थिएटर आहे आणि इथं मंदिर आहे. मी यांना म्हटलं नको, निघू रात्रीत निघालो जळगावला रात्री 11:30 वाजता फुल खचाखच थिएटर भरलेलं. 700-800 लोक प्रत्येक स्क्रीनला. त्या सगळ्या लोकांबरोबर बसलो. सिनेमा मी म्हटलं नाही आता इथंच थांबायचं, मुक्कामी आलं ना काही करायची नाही. 700-800 लोक आलेत ना, आपण येणार म्हणून सिनेमा पाहिला. मी 800 लोकांबरोबर फोटो काढले, सगळ्या कुटुंबांबरोबर फोटो काढले. थांबून लोक खुश. तिकडनं जळगाववरनं अंमळनेरवरनं एरंडोलला, एरंडोलवरनं पाचोऱ्याला, पाचोऱ्यावरनं चाळीसगाववरनं धुळ्याला, धुळ्यावरनं मालेगाववरनं मुक्काम करायला नाशिकला गेलो पहाटे 3ला. माझा पहाटे 3चा व्हिडिओ आहे. तिकडनं आज अख्खं नाशिक फिरलो. नाशिक मध्ये लोकांनी एवढं प्रेम म्हणजे येऊच दिलं नाही इकडं, त्यामुळे इथं 1.5-2 तास लेट झाला. तात्पर्य काय? महाराष्ट्रातला मराठी प्रेक्षक कलाकारांची वाढ बघतो. लोक जातच नव्हती. सिनेमा ब्लॉकबस्टर होण्यात आता बघा ना 4 दिवस झालं कलेक्शन नागपूर, अमरावती, अंमळनेर इकडनं जास्त यायला लागल्या. म्हणजे लोक वाट पाहत होती. पुणे मुंबई तर देत आहेच. आणि हे ठरवल्यानंतर म्हणजे करोडो रुपयाची गाडी आहे निर्मात्यांची. 100 कोटीच्या आज 80 कोटीला आलाय सिनेमा. आज 4 दिवस फक्त वडापाव आणि समोसे खातो. का तर तेवढीच गोष्ट गाडीत घेता येते. ते यांना म्हटलं खायला जर पुढे बसलो तर अर्धा तास जेवण, 20 मिनिटं वेटर आणि हॉटेल मालक आणि त्याचे आलेले नातेवाईक ते आणि आजूबाजूला जेवायला आलेले आपला प्रत्येक ठिकाणी 1.5 तास जाईल. फोटो आणि हे सगळं गाडीतनं उतरायचंच नाही, जेवायचंच नाही. जे काय खायचं ते गाडीत आणि रात्री मुक्कामाला गेल्यावर ते हॉटेल किंवा सकाळी तिथला नाश्ता. असं करत अख्खा महाराष्ट्र आम्ही फिरलो. आनंदाची बाब आहे की निर्माता स्वतः फिरला माझ्या बरोबर. बरं आता तुम्ही म्हणाल बरोबर आहे, पैसे तर मिळणार, फिरतायत, बरं तोही हेतू नाही. कारण निर्मात्याने पहिल्या दिवशी डिक्लेअर केलंय, ज्यावेळी माहित नव्हतं आम्हाला चित्रपट लॉस मध्ये जाणार आहे, 1 कोटी येणार आहे का 3 कोटी येणार आहे. आता पिक्चर 80 कोटीवर आलाय आणि 100 कोटीवर आता पोहोचेल. पण निर्मात्याने पहिल्याच दिवशी डिक्लेअर केलं या सिनेमातनं माझा खर्च जाऊन जो काही नफा होईल तो आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरीच्या शिक्षणाला. सिनेमा 100 कोटीवर जायचं कारण हे असेल. एकतर हे फिरणं, हा दृष्टिकोन, हे सगळं घडतं ना साऊथ मध्ये. तिथले नटनटे चॅरिटी करतायत. आता नटनटन तुम्ही बोलत नाही कारण आम्हाला नटनाटक पैसे नाही, चॅरिटी कोण करणार? आम्हाला चॅरिटीची वेळी, बरोबर की नाही? पण आला ना एक निर्माता कैलास वाणी नावाचा, तो म्हटला की नाही पिक्चर शेतकऱ्यांवर गेलता ना, त्यातनं जे उत्पन्न येणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पोरापोरींच्या शिक्षणासाठी देऊन टाका.
हेतू कदाचित ही कारण आहेत, त्या कारणांच्या आपण जवळ जाण्याचा या निमित्तानं प्रयत्न केला. आणि या सिनेमाचं यश हे तुम्ही आम्ही सेलिब्रेट केलं. एक लक्षात ठेवा, 100 कोटी झालेले 2 सिनेमे बरोबर, आता तिसरा त्या दिशेने चाललाय आणि एक 92 कोटीवर येऊन थांबला होता बाई पण भारी देवा. आतापर्यंतच्या ऑल टाइम हिस्ट्री मध्ये देऊळ बंद 2 आता 4थ्या नंबरवर येऊन थांबलाय. पण तुम्हाला माहिती आहे हे यश सेलिब्रेट केलं पाहिजे ना तुम्ही आम्ही. याचं कारण काय माहितीये, आधीचे 3ही सिनेमे हे मोठे चॅनलचे, आधीचे 3ही सिनेमे हे मोठमोठे चॅनलचे, त्यांच्या माग पब्लिसिटीसाठी रोज पगार येणाऱ्या मोठमोठ्या यंत्रणा आहेत. त्या चॅनलनी एक फोन केला की सगळे सेलिब्रिटी बाईट देतात, इच्छा असो नसो, आणि सगळे मिळून झटतात, कारण चॅनल काम देतं सगळ्यांना. आपल्याकडे कुणी मोठा सेलिब्रिटी नाही, चॅनल नाही, कॉर्पोरेट कंपनी नाही, पब्लिसिटीसाठी हजारो माणसं नाही, कुणीही नाहीये. एकच गोष्ट आहे, अत्यंत प्रांजळ भावना असलेला निर्माता, मातीशी नाता असणारा लेखक दिग्दर्शक, एक मोहन जोशी तब्येतीमुळे बाहेर पडू शकत नाही. त्यामुळं या सिनेमाचं यश हे आजवरचं मराठी इंडस्ट्रीतलं, हे बघा इंडस्ट्रीतलं तर कुणी बोलत नाही, बोलतील का नाही मला माहित नाही, बरोबर की नाही, पण अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतंय हे आजवरचं मोठं यश आहे, कारण हे कॉमन मॅनचं आहे. हा सिनेमा खऱ्या अर्थाने जाहिरातीने नाही चालवला, माऊथ पब्लिसिटीने चालवला. देऊळबंद बघितलंस का, काय येतायस का, काय तू पिक्चर जाऊन बघ ना, अरे सिनेमा बघ तर. म्हणून हे यश मोठे, ना पब्लिसिटीवर करोडो रुपये खर्च, ना पिक्चरच्या निर्मितीवर करोडो रुपये खर्च. 8-9 कोटीत पिक्चर बनवला, 1.5-2 कोटीची आमची जी करायची असते ती, आणि आता जी थोडी वाढवली ती, एवढीच पब्लिसिटी. म्हणजे खऱ्या अर्थाने 10-12 कोटीचं प्रोडक्ट हे 80 कोटी म्हणजे प्रॉफिट मध्ये हे प्रोडक्ट नाही. म्हणून हे यश आम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचं किंवा मराठी माणसाचं किंवा मराठी चित्रपट सृष्टीचं यश वाटतं. ही एखाद्या चॅनलच्या मक्तेदारीचं यश नाहीये. खूप वर्ष झटत होते सिंगल प्रोड्युसर, म्हणजे दादा कोंडके असतील, महेश कोठारे असतील, यांच्यानंतर हे यश पाहिलंच नव्हतं मराठी फिल्म इंडस्ट्रीने. तुम एक तुझा पिक्चर आण रे, तू पण रे, हे नाही घेणार. मुळशी पॅटर्न पाहिल्यावर म्हटले होते हे असले पिक्चर चालत नाही, एखादले शेतीत गेली, शेती इकायची नाही, शेती राखायची, काय घेऊन येत आहे तरडे, कुणी घेतला नाही. म्हणजे बसलेले 2-3 टाय घालून बसलेल्या जर माणसांना वाटलं हा विषय चांगली, ही भाषा आपली या पॉकेट मध्ये चालेल, तेवढेच पिक्चर सिलेक्ट व्हायचे. जरा वेगळे चेहरे, जरा वेगळी भाषा, तुम्ही आम्हाला घोडे लावले तर आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो नांगरा सकट. तर माझ्यावरती चिडली लोक, हे काय म्हटलं, हे काय म्हणजे हेच बोलतो आम्ही. अरे प्रवीण तुला काय कळतंय का, म्हणजे असा पिक्चर, म्हणजे हे पिक्चर मध्ये असणार आहे. म्हटलं हा डायलॉग असणार आहे शेतकऱ्याच्या पोराचा. त्या बिल्डरला तो म्हणणार आहे जमीन घ्यायला आलेल्या, साहेब तुम्ही आम्हाला घोडे लावले, आम्ही तुम्हाला बैल लावू, आणि बैल कधी एकटा येत नाही, जोडीने येतो ते पण नांगरा सकट. तर मला हडहुड केली. पिक्चर महाराष्ट्रातला लिजेंड फिल्म ठरली. मुळशी पॅटर्न, शेतकऱ्यांनी जमीन विकणं बंद केलं. तात्पर्य काय, मातीचा वास असणारा सिनेमा चालतोय. आता पण संगी पायगुडे, स्नेहल तरडे, 75 वर्षाचे मोहन जोशी, आणि ग्रामीण भागातला विषय चौथा चावून चौथा झालेला विषय आत्महत्या, त्याला आपण वेगळ्या स्टाईलने आणला, कमर्शियल पद्धतीने आणला.
खंडेरायाचं गाणं म्हणायला मुद्दाम मी आलो, कारण खंडेरायाचं गाणं म्हणणारा किंवा सवाई सर्जाच्या नावानं चांग भलं म्हणताना सवाई सर्जाचं माहिती पाहिजे. जो हिरो नाचतोय त्याच्या चेहऱ्यावर भंडाराला शोभून तर दिसलं पाहिजे. म्हणून ते निर्णय घेऊन ते सगळे चेहरे बघा, गाव खात्यातले संभाजीनगरचे 3 नट आहेत, अहिल्यानगरचे 2 आहेत, नागपूरचे 3 आहेत, महाराष्ट्राच्या आडव्या पट्ट्यात फिरलो आणि नट काढले, रिझल्ट आला. ती पोरं आहेत बघा, ज्यांनी सिनेमा पाहिला त्यांना कळेल. जी पोरं आहेत माहिती नाहीये ती कोण आहेत, सापडूच शकणार नाही तुम्हाला तो चेहरा, कारण तो ग्रामीण भागात एकांकिका स्पर्धा करतात तिथून आणलेली पोरं. तात्पर्य काय, तर देऊळबंदच्या यशात या सगळ्या प्रवासाचा वेगळ्या पब्लिसिटीचा वाटा आहे, वेगळ्या दृष्टिकोनाचा वाटा आहे. म्हणून कदाचित विदाऊट कुठला चॅनल किंवा कॉर्पोरेट कंपनी किंवा करोड रुपयांच्या जाहिरातीच्या शिवाय सिनेमा एवढ्या घरात पोहोचला. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर आम्ही नाही, मोठा सेलिब्रिटी चेहरा नाही, मी स्वतःला सेलिब्रिटी समजत नाही. या सिनेमाचे ब्रँड अँबॅसिडर ठरले. एकदा सिनेमा पाहिला की त्या माणसाने 10 जणांना बळजबरीने बघायला लावलं, त्या 10 जणांनी अजून 100 जणांना लावलं. त्यामुळे या सिनेमाचे जे ब्रँड अँबॅसिडर आहेत किंवा हिरो आहे हा मराठी प्रेक्षक. धन्यवाद. नमस्कार. श्री साईबाबांच्या पावनभूमीत तुमचे हक्काचे आणि सुरक्षित घर घेण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे. आम्ही घेऊन आलो आहोत साई आनंद पार्क. येथे आहे श्री साई कृपेची आणि आनंदाची आत्मानुभूती. 5 एकरमध्ये 100% लीगल, सर्व सोयींनी युक्त रहिवासी प्लॉट्स, रस्ते, स्ट्रीट लाईट्स, श्री महादेवाचं मंदिर, निसर्गरम्य हिरवाईनं नटलेला परिसर, सगळं काही तयार. अंतर्गत प्रशस्त रस्ते आणि प्रस्तावित 12 मीटर आणि 15 मीटर DP रोड लगत विकसित प्लॉट्स. आणि हो, आपले श्री साई मंदिर, शाळा, मार्केट सर्व काही फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर. सुरक्षित गुंतवणूक, तज्ज्ञ वकिलांमार्फत खरेदी विक्री आणि वास्तुशास्त्रानुसार प्लॉट्स. सुरक्षित, शांत आणि सुसंस्कृत वातावरणात एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीमध्ये श्री साईबाबा मंदिरापासून अगदी काही मिनिटांवर. साई आनंद पार्क म्हणजे आनंदाचं, विश्वासाचं आणि समाधानाचं ठिकाण. आजच बुकिंग करा. मर्यादित प्लॉट्स उपलब्ध. कारण साई आनंद पार्क म्हणजे साई आनंदाची अनुभूती.